मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात आपली ही स्वतंत्र ओळख असावी, आपलाही दरारा असावा, लोकांनी किमान आपल्याला घाबरावे एवढी आपली दहशत असावी असे नेहमी त्याला वाटायचे. पण त्याच्या ठेंगण्या बेडप शरीरयष्टीमुळे त्याची नेहमीच चेष्टा केली जायची. लोकांवर छाप पाडण्यासाठी तो स्वतःचे नाव रॉबिन सांगायचा, पण सगळेजण त्याला रॉबिनऐवजी वांग्याच म्हणायचे. होय, वांग्या. त्याचे खरे नाव होते अनिल परब. महापालिकेच्या शाळेत कसाबसा 7वीपर्यंत शिकलेल्या वांग्याने शाळा सोडून दिली. घरातील इतर भावंडांचीही शिक्षणाबाबत बोंबच होती, त्यामुळे त्याच्या शाळा सोडण्याकडे घरातील मंडळींनी फारसे लक्ष दिले नाही. 1983 साली मोरारजी मिल्स बंद पडल्यावर परब कुटुंब लालबागहून कांजूरमार्गला राहायला आले. त्यावेळी भांडूप कांजूरमार्ग विक्रोळी या पट्ट्यात एका बाजूला अशोक जोशीचा इलाका तर दुसऱ्या बाजूला कृष्णा पिल्लेचा इलाका होता आणि ही दोघेही कुविख्यात गुन्हेगार होते. जोशी हा स्थानिक गुंड होता. रमा नाईक आणि अरुण गवळी या दोघांसाठी तो काम करत असे. तो काळ 1980च्या सुमाराचा होता. दाऊदने तोवर फक्त पठाणांशीच 2 हात केले होते. अनेक मराठी मुले गुन्हेगारीसाठी दाऊदला येऊन मिळाली होती, कारण दाऊदचे कुटुंब रत्नागिरी जवळच्या मुमका या गावी राहणारे होते आणि दाऊदच्या घरी ते मराठी बोलत असत. त्यामुळे पठाण गँगपेक्षा दाऊद मराठी मुलांना जवळचा वाटायचा. मराठी मुले असलेल्या बाकीच्या सगळ्या स्थानिक टोळ्या दाऊदला मिळालेल्या होत्या. दाऊदला डोंगरीचा सरदार मानले जाई, तर रमा नाईकला भायखळ्याचा. अशोक जोशीचा इलाका कांजूर मार्ग होता. जोशी आणि दाऊदचे अजिबात पटत नसले तरी त्यांच्यात सहकार्याचा समझोता झाल्याने जोशी दाऊद सांगेल तसे करत असे. वांग्या आणि त्याचे कुटुंब कांजूर मार्गला राहायला आल्यानंतर काही काळानंतर जोशीने वांग्याला म्हणजेच अनिल परबला राजन टोळीत सामील करून घेतले आणि झाली वांग्याच्या गुन्हेगारी जीवनाची खरी सुरुवात. हळूहळू 2 वर्षे निघून गेली आणि एके दिवशी अचानक छोटा राजनने एक अतिशय जोखमीचे काम अनिल परब उर्फ वांग्याकडे दिले. त्याचे झाले असे की दाऊदच्या सांगण्यावरून अशोक जोशीने नानजी शहा याचा खून केला होता आणि याच खुनाची साक्ष नानजीचा भाऊ हंसराज शाह हा देणार होता. दाऊदला शहाचा आवाज बंद करायचा होता, म्हणून त्याने छोटा राजनला हंसराज शहाला संपवायला सांगितले आणि छोटा राजनने हेच जोखमीचे काम मोठ्या विश्वासाने अनिल परब उर्फ वांग्यावर सोपवले. गँगमध्ये आपले नाव कमावण्यासाठी त्याला ही चांगली संधी चालून आली होती. वांग्या तयारीला लागला. त्याने एका टॅक्सी ड्रायव्हरचा गणवेश उसना आणला होता. पोलिसांनी हंसराज शहाला 24 तास चोख सुरक्षा पुरवली होती. फक्त न्यायालयातच त्यात थोडी ढिलाई येत असे. त्या काळी मुंबईच्या न्यायालयांमध्ये सुरक्षा व्यवस्था जवळपास नव्हतीच. न्यायालयातील हत्यांच्या यापूर्वी ज्या 2 घटना घडल्या होत्या त्या देखील थोडक्यात जाणून घेऊया. यावरूनच त्या काळी न्यायालयात असलेली पोलीस सुरक्षा किती आहे आणि कशी असेल याविषयी आपल्याला अंदाज बांधता येऊ शकतो. मुंबई अंडरवर्ल्डमधील मुंबईच्या माफियांनी त्याआधी 2 वेळा न्यायालयात खुनाचा प्रयत्न केला होता आणि दोन्ही वेळा ते त्यात यशस्वी झाले होते. 6 सप्टेंबर 1983 दाऊदच्या आदेशावरून डेव्हिड परदेशीने सत्र न्यायालयात अमीरजादाचा खून केला होता. दाऊदचा मोठा भाऊ साबिर इब्राहिम कासकर याच्या खुनाचा बदला म्हणून तो खून करण्यात आला. राजन नायरने त्यावेळी नेमबाज मिळवून दिला होता. अशा प्रकारे अमीरजादाला मारण्यात आले. त्यामुळे आलमजेब आणि इतर पठाण डिवचले गेले. त्यांनी ताबडतोब अब्दुल कुंजूकडे राजन नायरला संपवण्याचे काम सोपवले. पुढील 3 आठवड्यात कुंजूने चंद्रकांत सफालिका या रिक्षावाल्याला सीमाशुल्क अधिकाऱ्याचा गणवेश घालून न्यायालयात जाऊन राजन नायरचा खून करवला. हे दोन्हीही हल्ले सफल झाल्याने हंसराज शहाला मारण्यासाठी छोटा राजनने न्यायालयच निवडले आणि म्हणूनच छोटा राजनने हे अतिशय जोखमीचे काम अनिल परब उर्फ वांग्याकडे सोपवले होते. दाऊदच्या आदेशानुसार त्यांना हंसराज शहाला संपवायचेच होते. वांग्याने या कामात कशा पद्धतीने आपली युक्ती वापरली ते पुढे पाहूयात. अनिल परब उर्फ वांग्याने एका टॅक्सी ड्रायव्हरचा ड्रेस उसना आणला होता.
सर्व तयारी करून तो बरोबर दुपारी 2ला अंधेरीच्या महानगर न्यायालयात शिरला. पोलीस, वकील कुणालाही त्याचा संशय आला नाही आणि कुणीही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. त्याच्या ठेंगणेपणाचा हा फायदाच होता. बरोबर 2:10 न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यानंतर वांग्याने आपल्यासोबत आणलेले पिस्तूल बाहेर काढले आणि मागचा पुढचा विचार न करता साक्षीदाराच्या पिंजऱ्यात असलेल्या हंसराज शाहवर अंधाधुंद गोळ्या झाडल्या. न्यायालयात एकच गोंधळ उडाला. उपनिरीक्षक अब्दुल रऊफ शेख आणि हवालदार यश महादेव या दोघांनी चपळाईने अनिल परबवर झडप घातली आणि त्याला धरून ठेवण्याचा प्रयत्न केला, पण तो त्यांच्या तावडीतून सुटून पळाला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. त्यामुळे भेदरलेल्या अनिल परब उर्फ वांग्याने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळ्या झाडल्या. त्या गोळ्या वांग्याला लागल्या. त्यामुळे त्याचा वेग कमी झाला आणि लवकरच पोलिसांनी त्याला पकडले आणि त्याच्या हातातील पिस्तूल काढून घेतले. पण या घटनेमुळे अनिल परब उर्फ वांग्या मुंबई माफियामधील अयशस्वी बंदूकधाऱ्यांच्या पंक्तीत जाऊन बसला. कारण हंसराज शाह जखमी झाला परंतु मेला नव्हता. हंसराज शहाला मारण्याची योजना अयशस्वी होईल असा विचारही राजनच्या मनात आला नव्हता. पण अननुभवी परबने ती योजना पार धुळीला मिळवली. अनिल परबला अटक झाली. त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली. त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा आरोप ठेवण्यात आला. पोलीस तपासात वांग्याने पोलिसांना टोळीविषयी माहिती देऊन मोठी अडचण निर्माण केली. पण काही महिन्यांनी तो जामिनावर सुटून बाहेर आला. पुढे दाऊदसाठी अनिल परब उर्फ वांग्या आणि सुनील सावंत उर्फ सावत्या यांनी एकत्रितपणे अनेक गुन्हे केले. 1993च्या बॉम्बस्फोटानंतर दाऊद दुबईला पळाला. त्यानंतर वांग्याही दुबईला जाऊन सेटल झाला आणि त्यानंतर काही दिवसांनी सावत्या देखील दुबईला गेला. हा सावत्या म्हणजे साक्षात दाऊद इब्राहिमची किलिंग मशीन म्हणून ओळखला जायचा. प्रतिस्पर्धी टोळ्यांमधील अनेक कुविख्यात गुन्हेगार या सावत्याने दाऊदच्या सांगण्यावरून मारले होते. आपल्या या चॅनलवर सुनील सावंत उर्फ सावत्याचा एक स्वतंत्र व्हिडिओ आपण बनवलेला आहे, तो देखील जरूर पहा. पुढे काही दिवसांनंतर दुबईच्या रस्त्यावर झालेल्या सावत्याच्या खुनानंतर दुबई पोलिसांनी संशयाच्या आधारावर अनिल परब उर्फ वांग्याला पकडून मुंबई पोलिसांच्या हवाली केले. असं म्हणतात की सावत्याच्या हत्येनंतर दाऊद अनिल परबवर चांगलाच नाराज झाला होता. तर ही होती अनिल परब उर्फ वांग्याची थोडक्यात कहाणी. आपल्या सामान्य खरं तर बेढब शरीरयष्टी असताना देखील मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये काही काळ का होईना वांग्याने चांगलीच दहशत निर्माण केली होती.